ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सुनील तटकरे रायगडचा आका। तटकरेंच्या घरी सुतारवाडीत हत्येचा कट रचला। खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येनंतर महेंद्र थोरवेंचा तटकरेंवर गंभीर आरोप। खोपोलीत घडलेली घटना अत्यंत निंदनीय। पोलिसांनी जलद तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करावी। सुधाकर घारेंचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही। खोपोलीतील हत्येवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत। अजित पवारांसोबत जाणार नाही। मवियासोबत लढण्यास सुप्रिया सुळेंनी सांगितलंय, अंकुश काकडेंचा दावा। पिंपरी चिंचवडमध्ये देखील दोन्ही एनसीपींची युती तुटण्याची शक्यता। पुण्यात युती तुटल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये युतीची शक्यता नाही। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी फिसकटणार नाही। पिंपरीत दादांची राष्ट्रवादी एक पाऊल मागे घेण्यास तयार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांची प्रतिक्रिया। अंकुश काकडेंच्या वक्तव्यावर प्रवक्ते उत्तर देतील। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये कोणासोबत निवडणूक लढवायची हे अजितदादा ठरवतील। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। बारामतीत उद्या अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळेंची एकत्रित बैठक होणार। सूत्रांची माहिती, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याबाबत उद्या अंतिम निर्णय होण्याची शक्यता। अमोल कोल्हेंनी अजित पवारांची भेट घेतली। पुण्यातील जिजाई बंगल्यावर दोघांची भेट। काल युतीची चर्चा फिसकटली। आज दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण। नगरपालिकेत विरोधाभास असणारी राजकीय समीकरणं झाली। त्यामुळे 30 तारखेपर्यंत महापालिका निवडणुका कशा लढायच्या याचं चित्र स्पष्ट होईल। राजकीय समीकरणांवर भाष्य करताना सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय माहित नाही। आमच्याकडून अद्याप कुठलीही चर्चा नाही। निर्देशही मिळालेले नाहीत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेससमोर अनेक पर्याय, जिथे आमचा मान सन्मान राखला जाईल त्यांच्या सोबत जाणार। दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीच्या चर्चांवर सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादींमधील चर्चा खूप पुढे गेली आहे अशी माहिती। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेस स्वतंत्र लढणार। वडेट्टीवारांकडून भूमिका स्पष्ट। पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आमच्यासोबत चर्चेची तयारी। पक्ष नेतृत्व योग्य निर्णय घेईल। शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। पुण्यात पुरेशा जागा न मिळाल्यास वेगळा पर्याय निवडण्याचा शिवसेनेचा निर्णय। स्थानिक नेत्यांबाबत कार्यकर्त्यांची पक्ष नेतृत्वाकडे तक्रार। भाजपकडून अपेक्षित जागा मिळत नसल्यानं शिवसेनेत असंतोष। ठाण्यात महायुतीचा प्राथमिक स्तरावरचा फॉर्म्युला ठरला। ठाण्यात शिवसेना 81 ते 85 जागा लढण्याच्या तयारीत। ठाण्यात शिवसेना जास्त जागा लढणार। ठाणे पालिकेसाठी शिंदे रवींद्र चव्हाणांच्या 3 मॅरेथॉन बैठका। ठाण्यामध्ये भाजप आणि शिंदेच्या सेनेच्या बैठका झाल्यात। या बैठकांसाठी आम्हाला निमंत्रण नाही, यामुळे आम्ही पहिल्या दिवसापासून स्वबळाचा नारा दिलाय। ठाण्यातील युतीवर आनंद परांजपेंची प्रतिक्रिया। मुंबई शरद पवार सोबत असावेत ही आमची सर्वांची भावना। शिवसेनेला नुकसान होत असतानाही राष्ट्रवादीला हव्या असलेल्या जागा आम्ही त्यांना दिल्यात। मुंबईतील जागांसंदर्भात राऊतांची प्रतिक्रिया। 30 तारखेपर्यंत महापालिका निवडणुकांबाबतचं सगळं चित्र स्पष्ट होईल। महायुतीतील जागा वाटपासह इतर मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। भाजपा निवडणुका जिंकण्यासाठी देशातील सर्वोत्तम भ्रष्टाचारांचे जोडे चाटतंय। संजय राऊतांची भाजपसोबत अजित पवारांवर बोचरी टीका। राशीद मामू यांना ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर भाजपनं केली होती टीका। भाजपकडून नेहमीच ध्रुवीकरणाचं राजकारण। मतं मिळवण्यासाठी भाजप प्रांतवाद, धर्मवादाचा मुद्दा आणेल। सगळं करूनही फायदा न झाल्यास निवडणूक आयोग आहेच। वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा। शिवसेना भवनात उद्या महत्त्वाची बैठक। बैठकीत उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। शाखा प्रमुख ते विभाग प्रमुख सर्व पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक। मुंबई पालिकेत शिवसेना आणि मनसे 120 पर्यंत जागा जिंकणार, तर ठाण्यात शिवसेना मनसेचं जागा वाटप पूर्ण। राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांसोबतही चर्चा। संजय राऊतांची माहिती। राऊतांनी कितीही मोड बांधायची प्रयत्न केला तरी ते होणार नाही। गावकी पुढे भावकी चालत नाही। नवनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका।
ठाण्यात कापूरबावडी जंक्शनमध्ये भाजपकडून पंतप्रधान मोदींचे बॅनर, नमो भारत नमो ठाणे असा बॅनरवर उल्लेख। शिवसेना भवनासमोर उत्तर भारतीयांकडून पुन्हा बॅनरबाजी, उत्तर भारतीय सटोगे तो बचोगे के वरना बटोगे तो पिटोगे, बीएमसी असा आशय। मनपा निवडणुकीदरम्यान बॅनरमुळे वाद होण्याची शक्यता। संदीप देशपांडे, आम्ही सत्तेत येत आहोत, आम्हाला भीती वाटत नाही, उत्तर भारतीय सेनेचा पदाधिकारी सुनील शुक्लांची प्रतिक्रिया। नहीं बटोगे तो भी पिटोगे असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलं होतं। मुंबईत आम्ही आरपीआय कडून 25 जागांची यादी दिली, आम्हाला महायुतीत 15 जागा मिळायला पाहिजेत, पुढच्या 1-2 दिवसात आम्हाला किती जागा मिळतील हे चित्र स्पष्ट होईल, रामदास आठवलेंचं स्पष्टीकरण। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा संवाद मेळावा, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंची गर्जना। आदित्य ठाकरेंकडून नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडांची पाहणी, आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण प्रेमींसह नाशिककरांसोबत संवाद, तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा तीव्र विरोध। कुंभमेळ्याला आमचा विरोध नाही, तपोवन नष्ट करून कोणता धर्म वाचवणार आहात, आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल। तर हिंदुत्व टिकवण्यासाठी पंचमहाभूतांची पूजा करायला हवी, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। महायुतीकडून उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी स्ट्रॅटेजी, भाजप योगी आदित्यनाथ मैथिली ठाकूर यांना प्रचारात उतरवणार, उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये प्रचार करणार, शिंदेंच्या शिवसेना अभिनेता गोविंदा यांना प्रचारात उतरवणार। योगी आदित्यनाथ मैथिली ठाकूर प्रचारासाठी कशाला पाहिजेत, तुम्ही इतके वर्ष महाराष्ट्रात काय करता, मुंबई पालिकेच्या प्रचाराच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा भाजपला सवाल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये नवाब मलिक, भाजपचा मलिक यांना विरोध असतानाही पक्षानं मलिक यांच्यासोबत त्यांची मुलगी आमदार सना मलिक यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मलिकांच्या कुटुंबातील 3 जण निवडणुकीच्या रिंगणात, कप्तान मलिक, सईदा खान, बुरशा नदीम मलिक निवडणूक लढवणार। अविनाश जाधवांनी शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेत एबी फॉर्म घेतले, उद्या ठाण्यातील उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येणार, मनसे नेते अविनाश जाधवांची माहिती। कोल्हापूर महापालिकेसाठी धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल, कृष्णराज महाडिक प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणुकीच्या रिंगणात। पक्ष बदलला तरी नाती बदलणार नाहीत, काहीही झालं तरी काँग्रेसमध्येच राहणार, पुन्हा पवारांच्या राष्ट्रवादी जाणार नाही, प्रशांत जगतापांकडून स्पष्ट। छत्रपती संभाजीनगर पालिकेसाठी भाजप 45 तर शिवसेनेचा 55 जागांचा फॉर्म्युला, सूत्रांची माहिती, भाजप आणि शिवसेनेचे नेते पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार। जालना पालिका निवडणुकीसाठी महायुतीची दुपारी 4 वाजता महत्त्वाची बैठक, आजच्या बैठकीनंतर युतीची घोषणा होईल, रावसाहेब दानवेंची माहिती। पुण्यातील गुंड बंडू आंदेकरनं पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला, भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात अर्ज भरला, आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत। कोल्हापुरात आमदार सतेज पाटील आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या भेटीची चर्चा, कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांची भेट, जिल्ह्यात चर्चेला ऊत। अमरावतीमध्ये शिवाजी शिक्षण संस्थाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप नेते प्रवीण पोटे यांच्यात चर्चा, आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। राज्य निवडणूक आयोग एका पक्षानं विकत घेतलाय, त्यामुळे निवडणूक आयोग देखील कार्यकर्त्यांसारखं वागतोय, केसी पाडवी यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप। वसई विरार महापालिकेत ठाकरे सेना आणि मनसेची युती तुटली, वसई विरारमध्ये ठाकरे सेनेचा स्वबळाचा नारा, मनसेची बविया सोबत युती, बवियानं मनसेला 4 जागा दिल्या। कोल्हापुराच्या इचलकरंजीत भाजपच्या संभाव्य यादीला स्थगिती, भाजपच्या संभाव्य यादीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती, यादी संदर्भात रविवारी वर्षावर बैठक होणार। मालेगाव महापालिकेसाठी मनसे आणि ठाकरे सेना एकत्र लढणार, पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि ठाकरे सेनेची संयुक्त बैठक, आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय, आज जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता।
नागपूर महापालिकेत भाजप आणि सेना युतीची घोषणा. अद्याप जागा वाटप रखडलेलंच. युतीच्या जागा वाटपाला आज मुहूर्त मिळण्याची शक्यता. शिवसेनेनं 50 जागा मागितल्यानं युतीतील पेच वाढला. नागपूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची नावं ठरली. 151 जागांसाठी काँग्रेसकडून उमेदवारांवर शिक्कामोर्तब. ठाकरेंची सेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीसोबत बोलणं सुरू असल्यानं काँग्रेसची यादी सोमवारी जाहीर होणार. छत्रपती संभाजीनगरात एमआयएमच्या 2 गटात उमेदवारीच्या वादातून राडा. मोहम्मद इसरार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान झाला वाद. यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडूनच खासदार संजय देशमुखांचा उपरोधिक जाहीर सत्कार. नगर परिषदेमध्ये एकही नगरसेवक निवडून न आल्यानं कार्यकर्त्यांची नाराजी. यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये राडा. कार्यकर्त्यांकडून टेबल खुर्च्यांची तोडफोड. खासदार संजय देशमुखांचा उपरोधिक सत्कार केल्याचा कार्यक्रम उधळून लावला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनील नेरकरांची समन्वयपदी नियुक्ती. धुळे महापालिका निवडणुकांसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून नेरकरांची नियुक्ती. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी 3 दिवसात 4081 उमेदवारी अर्जांची विक्री. दरम्यान 3 दिवसात फक्त तिघांचेच उमेदवारी अर्ज दाखल. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल. आरपीआयच्या अनिल अडकमोल यांचा भाजपच्या वतीनं प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी अर्ज दाखल. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 3 दिवसात तब्बल 5507 उमेदवारी अर्जांची विक्री. मात्र 4 उमेदवारांचेच अर्ज दाखल. नागपुरात मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 60 पथकांकडून निगराणी. आचारसंहितेचं उल्लंघन रोखण्यासाठी मनपाच्या उपाययोजना. धुळे महापालिका निवडणुकीसाठी 1254 अर्जांची विक्री. मात्र 4 दिवस उलटले तरी अजूनही एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही. कुठल्याच पक्षानं उमेदवार घोषित न केल्यानं उमेदवारी अर्ज भरण्याकडे इच्छुकांची पाठ. धुळ्याच्या शिंदखेडामधील नूतन नगराध्यक्ष कलावती माळी यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. येणाऱ्या काळात शिंदखेडाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार, माळी यांचं वक्तव्य. गोंदियात धान बोनस घोटाळा प्रकरणी आणखी एक संस्था रडारवर. धान बोनस घोटाळ्याची जिल्हाभरात व्याप्ती असल्याची माहिती. 3 संस्थांच्या 28 संचालकांवर सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. एकविरा देवीच्या देवस्थान ट्रस्टमध्ये गैरव्यवहाराचा आरोप. पुजारी गणेश देशमुखांकडून गैरव्यवहार होत असल्याचा आरोप. ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळेंनी कोट्यवधींची अफरातफर केल्याचा आरोप. अध्यक्ष दीपक हुलावळेंनी पुजाऱ्यांचे आरोप फेटाळले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पुणे महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला. इंदोर मनमाड रेल्वेसाठी जमीन अधिग्रहण दर कमी असल्यानं शेतकरी आक्रमक. चोंडी गावाजवळ शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला. जळगावात महाराष्ट्र प्रदेश 12 बलुतेदार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या घरासमोर घोषणाबाजी. आगामी निवडणुकीत बलुतेदार समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याची मागणी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.